पत्तागोबीची भाजी खाणे म्हटलं की लहानांपासनं मोठ्यांपर्यंत नाक मुरडली जातात. लहान मुलांना तर पत्तागोबीची भाजी किंवा कुठल्याच अशा भाज्या खाऊ घालणं अगदी एक टास्कच असतो आपल्या सर्व मम्मींसाठी. तर मग अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा, मुलांना खूप आवडेल. सोबतच तुम्ही हा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर इथे बघा, आपण चॉपरमध्ये अगदी बारीक असं चॉप करून घेतलेली आहे पत्तागोबी. जेवढी होईल तेवढी छान अशी बारीक चॉप करायची, म्हणजे मुलांना कळणार सुद्धा नाही की हा पदार्थ आपण पत्तागोबी घालून केलेला आहे. तर बघू शकता, मस्तच इथे आपण हे बारीक चॉप असं करून घेतलेलं आहे. याला आणखी कलरफुल आणि हेल्दी बनवण्यासाठी आपण आणखी काही भाज्या ॲड करूयात. जशा गाजर घेतलेला आहे आपण 1 वाटी बारीक चॉप करून, सिमला मिरची घेतलेली आहे पाऊण वाटी, इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा ओवा घालूयात हातावरती असा क्रश करून. ओव्याने कुठलाही पदार्थ पचायला सहज तो पचला जातो. आता घालतोय आपण पांढरे तीळ. आता जर तुम्ही हा पदार्थ हिवाळ्यात बनवला तर पांढरे तीळ जास्त प्रमाणात घालायचे, उन्हाळ्यात बनवत असाल तर थोडे कमी घालायचे, कारण तीळ हे उष्ण असतात. सोबतच भरपूर अशी श्रद्धेनुसार आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, म्हणजेच अशी 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सोबतच चवीनुसार मीठ घालूया. तर इथे मी छोटा 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. मीठ आणि लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करावं. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे, सिमला मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यानुसार लाल तिखट ॲडजस्ट करावं. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला बाइंडिंग आलं पाहिजे, यासाठी आपण हरभऱ्याच्या डाळीचं म्हणजेच बेसन घालतोय. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन. आता बेसनाचं प्रमाण बघा, याला कमी जास्त होऊ शकतं. मी 1 मोठी वाटी भरून घेतलेला आहे बेसन. आता बघूयात किती लागते ते. तर भाज्या किती घेतलेल्या आहे तुम्ही आणि कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यानुसार सुद्धा बेसनाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. आधी आपण बेसन असं सगळं याला लावून घेतलेलं आहे. मी 1 कटोरा बेसन टाकलेला आहे, म्हणजेच 1 वाटी. मोठी वाटी होती ती रेग्युलर वाटीपेक्षा. आणि आता थोडंसं पाणी घालून याला फक्त एकसंत असं मिळून घेतलेलं आहे. तर हे छान फ्लफी आणि जाडीदार बनावं यासाठी आपण याच्यामध्ये इनो घालतोय. इनो नसल्यास बेकिंग सोडा घालावा. नाही घातलं तरीही चालेल, पण इनो आणि बेकिंग सोड्याचा वापर जर केला तर नाश्ता अगदी मस्त असा आतमधून जाडीदार बनेल आणि छान असा केक प्रमाणे तो फुगून येईल, म्हणजे फुलेल सुद्धा अगदी मस्तच. तर त्यासाठी आपण याच्यात इनो घातलेला आहे. साईडला ठेवूयात. इथे बघा, आपण स्टीमरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ह्या वाट्या घेतलेल्या आहेत. स्टीलच्या वाट्यामध्ये बनवूयात, म्हणजे कटोरीत आपल्याला खायला सुद्धा सोपं जाईल, दिसायला सुद्धा सुंदर दिसेल. तर अर्धी वाटी असं आपण हे बॅटर भरून घेऊयात. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली, अगदीच ढोकळ्याप्रमाणे पातळ नको आणि अगदीच पराठ्याप्रमाणे जाड सुद्धा नको. थोडंसं थपथपून घ्यायचं वाटीला, म्हणजे आतमध्ये जे काही एअर असेल ते निघून जाईल. वरतून पांढरे तीळ घालूयात. ऑप्शनल आहे, पण दिसायला सुंदर दिसेल. तर हा नाश्ता आपण 2 पद्धतीने बनवू शकतो. एक पद्धत ही की तुम्ही हा नाश्ता वाट्यांमध्ये बनवू शकता. तुम्हाला जर वाट्यांमध्ये बनवायचा नसेल तर तुम्ही सरळ एखाद्या प्लेटमध्ये किंवा मग केक टिन असते, केक टिनमध्ये सुद्धा बनवू शकता. मी इथे स्टीलची प्लेट घेतलेली आहे. तेलाने ग्रीस करून घ्यायची. वाट्यांना सुद्धा आपण तेल लावून घेतलं होतं. छान मस्त पसरून घेतलेलं आहे. आता हे स्टीमरच्या त्या जाड्या येतात त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. स्टीमरच्या खालच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. वरतून आता आपण हे दोन्ही भांडे याच्यावरती ठेवूयात, वाटीवाले आणि प्लेटवालं. आता तुमच्याकडे स्टीमर नाही आहे तर मग एखाद्या कढईमध्ये पाणी गरम करायचं, त्याच्यावरती स्टँड ठेवायचं, त्याच्यावरती आपली ही प्लेट किंवा मग वाट्यांची प्लेट ठेवायची आणि याला 10 ते 12 मिनटं स्टीम करून घ्यायचं. बघू शकता, मस्त स्टीम झालेलं आहे आणि फुगलं सुद्धा आहे. बघू शकता, आपण हे अर्धी वाटीच भरलं होतं, सपाट वाटीपर्यंत झालेलं आहे, म्हणजे छान असा फुगलेला सुद्धा आपला नाश्ता बनून तयार झालेला आहे. दुप्पट फुलतो हा, कारण आपण याच्यामध्ये इनो घातला होता. आता थोड्या वाट्या अशा मोकळ्या करून घेऊयात.
सुरीच्या साह्याने. थंड झाल्यानंतर ते आपोआपच निघतात, पण आपण थोडं त्यांना लवकर काढतोय. बघू शकता तरीही अगदी सहजपणे निघालेला आहे. आणि नाश्ता बघा किती अप्रतिम दिसतोय. तुम्ही हा नाश्ता असाच खाऊ शकता टोमॅटो केचप सोबत, पण जर आपण याला थोडंसं एक तडका दिला तर याची चव आणि लज्जत आणखीनच वाढेल. त्यासाठी आपण काय करतोय, पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडं तेल गरम झालं की पांढरे तीळ घालून घ्यावेत. आता इथे बघा तुम्ही मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची असा तडकासुद्धा देऊ शकता. आपण अगदी सोपा आणि प्लेन तडका ठेवलेला आहे. पांढरे तीळच घातलेले आहेत. आता हे सर्वच आपल्या याच्यात तुम्ही याला कटोरी केक म्हणा किंवा मग पॅटीस म्हणा, काही म्हणू शकता. पत्तागोबीचा अप्रतिम असा नाश्ता आहे. चवीला तर अगदी भारी आहे. प्लेटमधला सुद्धा तुम्हाला मी हा काढून दाखवते. अगदी सहजपणे निघते आणि बघू शकता जाडी काय मस्त आलेली आहे. अगदी कलरफुल मस्तच असा इथे आपला नाश्ता बनून तयार आहे. तर आता आपण याला कट करून घेऊयात. कट तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये करू शकता. हा नाश्ता असाच जर खाल्ला तर जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांना तेलाचा एकही थेंब नको, त्यांच्यासाठी अप्रतिम आहे. असाच खाल्ला तरीही मस्त लागतो. एखाद्या हिरव्या चटणीसोबत किंवा मग टोमॅटो केचपसुद्धा याच्यासोबत अप्रतिम लागेल. आपण याला थोडंसं असं सॅलो फ्राय करून घेऊयात. तर मी आता हे दोन्हीही इथे सॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. गोल कटोरीवाला नाश्ता आणि आपला प्लेटमध्ये बनवला होता तो सुद्धा. हिरवी चटणी बनवली याच्यासोबत, मस्त लागते खायला. हिरव्या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.